युवा न्यूज पत्रकार धाराशिव. भूमनगर परिषद 114 कोटींचा भ्रष्टाचार. भूमनगर परिषद प्रभारी मुख्य अधिकारी व प्रवीण जाधव नायब तहसीलदार यांनी दलित उत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 2024-25 व सुवर्ण जयंती नागरोहतन योजनेअंतर्गत कामांना सर्वसाधारण सभेचा ठराव न घेता परस्पर प्रशासकीय मान्यता घेतली व सदरील कामे रद्द करून सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन नवीन कामांना मंजुरी दिल्याने भ्रष्टाचार. कारण असं आहे की नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी असेल, नगराध्यक्ष असेल, ते मनमानी कारभार करतात. त्या बाबतीत आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडं तक्रार अर्ज केलेले होते, पण त्याच्यावर कुठल्या प्रकारची अजून कारवाई झाली नसल्यामुळं त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही केंद्राचं मागणी सांगा, काय आहे तुमची मागणी? ठिकाणी आणि 4 महिने झाले आम्ही त्या नगरपालिका निवडून आलो. प्रशासन त्याच्या अगोदरचा प्रशासनाचा काळ होता आणि त्या प्रशासन काळामध्ये अनेक प्रकारच्या अनेक योजनांच्या मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तर भ्रष्टाचारमध्ये जे अधिकारी असतील, जे गुत्तेदार असतील, तर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि या ठिकाणी भ्रष्टाचार कधीपासून झालेला आहे? भ्रष्टाचार कधीपासून झालेला आहे? गेल्या 4 वर्षाचा जो प्रशासनाचा काळ आहे त्यात आमच्या नगरपालिकेला जवळपास 114 कोटी रुपयाचा निधी आला होता विविध योजनेच्या माध्यमातून. त्याचे निकृष्ट अशा दर्जाचे कामं झालेले आहेत आणि त्याची चौकशी व्हावी आणि त्याची चौकशी होऊन त्यात जे सामील अधिकारी असते जो कोणी अधिकारी त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची प्रमुख मागणी.